राम जय जय राम श्री 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 राम जय राम। नमस्कार। आज दिनांक 6 फेब्रुवारी। श्रीराम जय राम जय जय राम। नामस्मरण, शरणागती आणि भगवत प्राप्ती। नमस्कार। आज दिनांक 6 फेब्रुवारी। श्रीराम जय राम जय जय राम। नामस्मरण, शरणागती आणि भगवत प्राप्ती। भगवत प्राप्तीला शरणागतीशिवाय मार्ग नाही आणि शरणागतीला नामस्मरणासारखा उत्तम उपाय नाही। शरणागती म्हणजे मी करता हा अभिमान नाहीसा होऊन सर्व कर्तृत्व परमेश्वराचे आहे ही दृढ भावना होणे। नामाशिवाय इतर साधनात कृती आहे म्हणजेच मी करता या अहंकाराला वाव आहे। स्मरण हा मनाचा धर्म असल्याने त्यात कृतीचा प्रश्नच येत नाही, म्हणून त्यात अहंकाराला वाव नाही। शिवाय स्मरण किंवा विस्मरण या दोन्ही गोष्टी आपल्या हातात नाहीत, म्हणून नामाचे स्मरण झाले तरी त्यात स्वतःचे कर्तृत्व नसते। त्यामुळे मी करता ही जाणीव टिकूच शकत नाही। मी नामस्मरण करतो हा शब्द प्रयोग सुद्धा बरोबर नाही, कारण नामाचे स्मरण होत असते ते करू म्हणून जमत नाही। म्हणून शरणागतीला नामस्मरणासारखे दुसरे साधन नाही। शरणागतीचा दुसरा अर्थ म्हणजे कायिक, वाचिक आणि मानसिक क्रिया थांबविणे। क्रिया न करणे हे कृती करण्यापेक्षा केव्हाही जास्त सोपे आहे। म्हणजेच शरणागती ही सहज साध्य वाटली पाहिजे, पण अनुभव तसा येत नाही। जी गोष्ट अत्यंत सोपी वाटते ती करायला पुष्कळदा कठीण जाते असा अनुभव येतो। एखाद्याला मोटार वेगात चालव म्हटलं तर तो ते सहज करेल, पण अति हळू चालव म्हटलं तर ते फार कठीण जाते। म्हणून काहीही कृती न करणे हे कृती करण्यापेक्षा फार कठीण असते। गीतेत भगवंतांनी अर्जुनाला तू नुसता मला शरण ये असे सांगितले आहे। देहबुद्धी गेल्याशिवाय शरणागती येत नाही। देहबुद्धी, वासना, अहंकार ही सर्व एकच आहेत। जगातल्या वैभवाची आसक्ती आणि परमात्मा प्राप्ती या दोन्ही गोष्टी एकत्र असूच शकत नाहीत। म्हणूनच उद्धवाला श्रीकृष्णांनी एकांतात जाऊन हरिचिंतन करायला सांगितले आणि असे केल्यानेच माझी तुला खरी प्राप्ती होईल असे म्हणाले। याचा अर्थ हाच की जगाकडे पाठ फिरविल्याशिवाय भगवंत मिळत नाही। भगवंताच्या प्राप्तीचे नियम आणि व्यवहारातल्या वस्तू प्राप्त करून घेण्याचे नियम यामध्ये फरक आहे। मनामध्ये वासना उत्पन्न झाली असता ती तृप्त करून घेण्यासाठी देहाची आणि वस्तूंची हालचाल करणे हा व्यवहार होय। सूक्ष्म वासना देहाच्या साहाय्याने जड बनणे ही व्यवहाराचे खरे स्वरूप आहे, परंतु भगवंताचे याच्या उलट आहे। भगवंत हा अत्यंत सूक्ष्म असल्यामुळे त्याची प्राप्ती करून घेणे म्हणजेच जडामधून सूक्ष्माकडे जाणे होय। तेव्हा त्याचे साधन हेही जडामधून सूक्ष्माकडे पोचविणारे असले पाहिजे। जड देहाशी संबंधित आणि सूक्ष्माशी निकट चिकटलेले असे साधन कुठले असेल तर ते नामच होय। अनन्यतेशिवाय भगवंताची प्राप्ती नाही, त्यातच भक्ती जन्म पावते। श्रीराम जय राम जय जय राम। महाराज इथे आपल्याला नामस्मरण, शरणागती आणि भगवंत प्राप्ती यातला संबंध उलगडून सांगतात। आपल्यातला जो अहंकार असतो, या विषय वासना असतात, त्यामुळे आपण या मोहमायेच्या दुनियेत खरं तर अडकलेले असतो। आणि जोपर्यंत आपल्या या वासना तुटत नाहीत, जोपर्यंत आपल्यातला अहंकार पूर्ण नष्ट
होत नाही तोपर्यंत आपल्याला आपल्या भगवंताची प्राप्ती होऊ शकत नाही. आणि यापासून आपण जेव्हा दूर जातो या मोहमायेपासून, त्यावेळीच खरं तर आपण भगवंताला शरण जाऊ शकतो. आणि या अनन्य भावाशिवाय, शरणागत भावाशिवाय आपल्याला आपल्या भगवंताची प्राप्ती करून घेता येणं शक्य नाही. आणि यासाठी अर्थातच जो उत्तम मार्ग आहे तो आहे नामस्मरणाचा. कारण उपाधिरहित जडाकडून सूक्ष्माकडे असं जाणारं काही असेल तर ते हे नामच आहे. आणि हे नामच आपल्याला आपल्या परमेश्वराशी जोडून ठेवत असतं. आणि म्हणूनच आपल्याला जर आपल्या आयुष्यातलं खरं समाधान, आनंद यांची प्राप्ती करून घ्यायची असेल, आपल्या भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल, तर आपल्याला हे नामस्मरण अत्यंत चिकाटीने आणि निष्ठेने घेत राहणं आवश्यक आहे. म्हणूनच आपण आपल्या गुरुच्या चरणी हीच सातत्याने प्रार्थना करूया की हे नामस्मरण आमच्याकडून हो आणि आमच्या भगवंताची प्राप्तीही आम्हाला हो. तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारी गुरु ब्लेसिंग्स. श्री स्वामी समर्थ. जय गुरुदेव.